भाऊ म्हणा नका हो, सदा खोत म्हणा. भाऊ म्हणायच्या लायकीचा नाही. भाऊ सध्या खोत माफी माग. धिक्कार असो, धिक्कार असो, सध्या खोतचा धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो, सदा खोताचा धिक्कार असो. आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून नेत्याची चाटुगिरी करणारा सदाभाऊ खोत. आपण जनतेतनं निवडून येण्याची आपली लायकी नाही. अहो, तुमच्या पण घरी माया बहिणी आहेत, मुलीबाळी आहेत. त्या मुलीचे कपडे फाटली, त्याच्यावर बोलण्याचं तुमचं धाडस झालं नाही. जिथं जिथं सदाभाऊच्या सभा दिसतील तिथं तिथं उधळून लावा. या माणसाला रस्त्यावर फिरणं बंद करा. अहो, किती नेत्यांची चाटुगिरी करावी, तुम्हाला जनतेपुढं फिरण्याची तुमची लायकी सुद्धा नाही. आपण लाळ चाटून बूट चाटून या ठिकाणी आमदारकी मिळवलेली आहे. आपल्याला त्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आम्लपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. देशाच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनाच आतंकवादी अशी उपमा आणि त्यानंतर राज्यात संतापाची लाट. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर केलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याविरोधात आता पलूसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला. नेमकं काय घडलं पाहूया हा विशेष रिपोर्ट. दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनातील विद्यार्थ्यांना आतंकवादी अशी आक्षेपार्ह उपमा दिल्याचा आरोप करत आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा शिवसेना पक्षाच्या वतीने पलूस येथे जाहीर निषेध करण्यात आलाय. यावेळी शिवसैनिकांनी विद्यार्थ्यांचा अपमान करणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याची ठाम भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या न्याय आंदोलनाचा सन्मान राखला पाहिजे आणि अशा प्रकारची वक्तव्य समाजात चुकीचा संदेश देणारी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या आंदोलनात शिवसेना सांगली उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल, ॲडव्होकेट सुधीर जाधव, काँग्रेस आयचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी समन्वयक DA पाटील, उपजिल्हाप्रमुख नसीमा नदाफ, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद शिंदे, नितीन शिंदे, संदीप कुंभार, सुशांत पाटील, अजित राजमाणे, समरजित पवार, अरुण गोंदिल, विटा शहर प्रमुख अभिजित निकाळजे, उपशहर प्रमुख जीवन इंगळे, विद्यार्थी समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष समर्थ शिंदे यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, सदा खोतचा धिक्कार असो. 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 जे आपण आता पाहिलं, दिल्लीत जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांनी एक लढा उभा केला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी. नीट असो, TET असो, ह्या पेपर परीक्षा फुटीमुळं जे 21 विद्यार्थ्यांचं बलिदान गेलं, त्या टेन्शनमुळं तिने आत्महत्या केली. हा जो लढा उभा राहिला आहे तो सर्वसामान्य घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या मुलांना न्याय देण्यासाठी लढा उभारलाय. तो कुठला राजकीय लढा नाही. त्या लढा उभारत असताना आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून नेत्याची चाटुगिरी करणारा सदाभाऊ खोत. आपण जनतेतनं निवडून येण्याची आपली लायकी नाही. अहो, तुमच्या पण घरी माया बहिणी आहेत, मुलीबाळी आहेत. त्या मुलीचे कपडे फाटली, त्याच्यावर बोलण्याचं तुमचं धाडस झालं नाही. काही पोलिसांच्या लाठीमारात एका मुलीचा जीव गेला. अनेक विद्यार्थ्यांना तिथं लाठीचार, अमानुष मारहाण केली. तेव्हा कुठं गेलता? आणि तुमचे नेते म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करू नका. अहो, दिल्लीत विद्यार्थ्यांच्यावर इंग्रज सुद्धा लाजतील अशा पद्धतीनं लाठीचार्ज केला.
महिलांचे कपडे फाडले गेले तेव्हा देशाचा अपमान झाला नाही का? अहो जनाची नाही मनाची तर लाज बाळगा. अहो सदाभाऊ खोत, तुमच्या पण घरात मुली बाळी आहेत. तुम्हाला जनतेपुढे मतं मागण्याचा अधिकार नाही. जर तुम्हाला जनतेपुढे यायचं असेल तर तुमच्या या पक्षाची जे खेळी चालू आहे त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे. मी ह्या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या तरुणांना आवाहन करतो, जिथं जिथं सदाभाऊच्या सभा दिसतील तिथं तिथं उधळून लावा. ह्या माणसाला रस्त्यावर फिरणं बंद करा. अहो किती नेत्यांची चाटुगिरी करावी. हा इंग्रजांना लाजवेल, जनरल डाय सुद्धा फिक्का पडेल इतका अमानुष छळ केला तुम्ही. आणि काय झालं की विरोधकांची नाटकं आहेत. विरोधक हे उपसत आहेत. मला त्यातनं एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जे वक्तव्य केलं की जे विद्यार्थी आंदोलन करतायत ते दहशतवादी आहेत. अहो ह्याच दहशतवाद्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं. कुठल्या तोंडाने दहशतवादी म्हणता? तुम्हाला जनतेपुढं फिरण्याची तुमची लायकी सुद्धा नाही. इथून पुढं कधीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असली कृती सहन करणार नाही. जिथं दिसाल तिथं तुम्हाला जाब दिल्याशिवाय उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच बोलतो. खरं तर सदाभाऊ खोत यांच्या भाऊ म्हणा नका हो, सदा खोत म्हणा. भाऊ म्हणायच्या लायकीचं नाही. भाऊ खोत माफी माग. लागणार आहे. प्रतिमेला जोडेमार आंदोलन आपण या ठिकाणी घेतलंय. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जोडं मारणे एवढी त्याची लायकी नाही. तर मला सदाभाऊ खोत यांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आपण लाळ चाटून बूट चाटून या ठिकाणी आमदारकी मिळवलेली आहे. आपल्याला त्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण तात्काळ त्या भविष्यातील विद्यार्थ्यांची माफी मागावी, जे भारताचं भविष्य आहे त्यांची माफी मागावी. आणि या ठिकाणी जाहीर वक्तव्य आपण जे आतंकवाद्याचं केलं तर माझं आपल्या प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की त्याच्यावर पहिल्यांदा आपण देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि सदाभाऊ खोतचं जे आंदोलन आहे त्याच्या बाहेर आपण करणार आहोत. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.